येणाऱ्या कृष्णा भीमा या उपखोऱ्याच्या मधील दुष्काळग्रस्त भागाला नवी संजीवनी देण्याकरता आज आपल्या आष्टी तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होतोय आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्या अथक प्रयत्नानं त्यांच्या दृष्टीपणानं आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्या आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभास्ते त्याचा शुभारंभ झालेला आहे। मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि हा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकाराने घेऊन आलेला आहे, मी मुद्दाम त्यांचं नाव शेवटी मागे ठेवलंय। सुरेशराव म्हटले मेरे पास कौन है, तो मेरे पास हमारे बंधु सुरेश दस है। जे करायचं ते खुलेआम करण्याची भूमिका त्यांची असते। करायचं ते जनतेसाठी करायचं, जनतेच्या उत्कर्षाकरता भविष्याकरता करायचं आणि त्यांचा तो संघर्ष, त्याचा परिणाम आजच्या या कामाचा शुभारंभ होतो। मित्रो, मला आपल्या निमित्तानं सांगितलं पाहिजे। मला या निमित्तानं कृष्णा मराठवाड्या, आमच्या मराठवाडा गोदावरी मराठवाडा सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे। आमचे अपर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर साहेब यांचं अभिनंदन करायचं आहे। इतक्या कठीण परिस्थितीमध्ये या योजनेला पाणी उपलब्ध करण्याचं काम त्यांनी तर केलंच, परंतु अतिशय वेगानं वेगवेगळ्या माध्यमातून, उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून, बोगद्याच्या माध्यमातून दुष्काळ भागात पाणी कसं येईल असा सगळ्यांचा प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केली। मी तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो, एकदा आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून आपण अभिनंदन करावं। मला दुसऱ्यांदा आभार मानायचे त्या ज्यांच्या या जमिनी बुडीत या प्रकल्पामध्ये बुडीत झालेल्या आहेत अशा या सगळ्या शेतकरी बांधवांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला। आज त्या बुडीत क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी जर त्याग केला नसता तर आपला हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता। मित्रो, त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। राज्य सरकारनं 2017-18 मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत 11,726 कोटी रुपयाच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाला अतिशय वेगाने सुरुवात झाली। 2 टप्प्यामध्ये काम करायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 33,495 हेक्टर क्षेत्रासाठी व दुसऱ्या टप्प्यासाठी 87,188 हेक्टर आपण पाणी उपलब्ध करणार आहोत। आणि आज आपण या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केलेला आहे। याची कामं पूर्ण झाल्यानंतर 33,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त होणार आहे मित्रो, आणि ते काम वेळेत पूर्ण करायचं आहे आणि त्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आता माझ्यावर दिलेली आहे। आणि मी आपल्याला खात्री देतो की जो कालावधी दिलेला आहे किंबहुना ज्या कालावधीपर्यंत ते प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण करून दाखवू अशी मी खात्री आपल्या शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा भाग आहे नगर जिल्ह्याला लागून आहे। नगर जिल्ह्याचा तसा दुष्काळ भागाचं जे काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुकडी कालव्याच्या निमित्तानं त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केला। मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जाणते राजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे, त्यांनी कुकडी कालव्याचं फक्त 10 किलोमीटर काम केलं 10 वर्षामध्ये, आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी फक्त 4.5 वर्षामध्ये 100 किलोमीटर काम केलं।